नवे दानवाड इथं गाईचं डोहाळ जेवण। आपण आपल्या घरातील आईवर जेवढं प्रेम करतो तेवढंच प्रेम ग्रामीण भागात शेतकरी आजही गायीवर करतात। त्याच पद्धतीनं नवे दानवाड येथील माजी सभापती सौ दीपाली परीट यांच्या घरी गाईचं डोहाळ जेवण मोठ्या आनंदाने करण्यात आलं। आपल्या भारतीय संस्कृतीत गायीला आपण गोमाता संबोधलं जातं। त्याचं औचित्य साधून माजी सभापती दीपाली परीट यांच्या घरी गाईचं डोहाळ जेवण गावातील सुवासिनींच्या हस्ते गाईचं खणा नारळाने ओटी भरून केलं व गोमातेची पूजा करण्यात आली। भारतीय संस्कृतीमध्ये गाईला वेगळं असं महत्त्व आहे। त्याचं महत्त्व तर अबाधित ठेवलं जातंय, पण काही शेतकरी गायींचं केवळ पालनच करीत नाहीत तर डोहाळ जेवणाचा कार्यक्रमही मोठ्या थाटामाटात पार पाडतात। दानवाड नगरीत असाच डोळ्याचं पारणं फिटेल असा सोहळा रंगला होता। दानवाड परिसरात प्रथमच असा आगळा वेगळा कार्यक्रम झाल्यानं तो चर्चेचा विषय बनला। या आगळ्या वेगळ्या गायीच्या डोहाळ जेवणावेळी उपस्थित माजी सभापती दीपाली परीट, स्वाती अंबुपे, सायली जाधव, सारिका जाधव, राजश्री चव्हाण, देवाक्का राजपूत, अफसाना लाडखान, काशीबाई शिंदे, सुजाता जाधव, रंजना चव्हाण, पूनम साळुंखे, अश्विनी परीट यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। शिवार न्यूज, नवे दानवाड।